गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. भारतीय संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुर्ली येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य शाखा बुर्लीच्या फलकाचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या शुभ हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून या शाखेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना प्रदीपआप्पा कदम यांनी दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. ते म्हणाले की राज्य शासनाने चालू अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी 1% निधी राखीव ठेवण्यात आलाय. याशिवाय दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, कौशल्य विकासाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उल्लेखनीय कार्यासाठी 10,000 रुपये रोख बक्षीस व सन्मान हे सर्व लाभ पलूस तालुक्यातील व बुर्ली परिसरातील प्रत्येक गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे शब्द त्यांनी यावेळी व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्याला संघटनेचे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने तालुकाध्यक्ष प्रहार संघटना सूर्यकांत सुतार, राजू सुतार, संजय चौगुले, संजय पवार, संतोष चौगुले, अमोल चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुर्लीचे नेते राहुल पाटील, भालचंद्र पाटील, गोरख पाटील, रविकांत सुतार, मौला इनामदार, अरुण सुतार, दिलीप मिठारी, रामचंद्र पुणेकर, सुनील कुंभार, सनी काळे, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, सागर मासाळ यांसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या ब्रीद वाक्याला स्मरून बुर्ली येथील ही शाखा आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ ठरणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.